एकीकडे मिडल ईस्टमध्ये युद्ध भडकलेलं आहे आणि दुसरीकडे भारतात एकच चर्चा सुरू आहे, पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे का? कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सांगितलंय की ज्या प्रकारे आपण 2020 मध्ये लॉकडाऊनची झुंज दिली आहे त्याच प्रकारे आताही आपण सज्ज असायला हवं. आणि मग काय, कितीतरी प्रश्न जनतेसमोर निर्माण झाले. पेट्रोल डिझेल संपणार आहे का? आपल्याकडे खरंच किती साठा आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होणार आहे का? नेमकं काय आहे तेच सांगतोय व्हिडिओतून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. सगळ्यात आधी बेसिक गोष्ट, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर हा देशाचा इमर्जन्सी ऑइल बँक आहे. म्हणजे जेव्हा बाहेरून तेल येणं अचानक थांबतं, म्हणजेच युद्ध, ब्लॉकेज, पॉलिटिकल टेन्शन किंवा समुद्री मार्ग बंद होणं अशा कंडिशन्स, तेव्हा हा साठा वापरला जातो. भारतात सध्या 3 मुख्य ठिकाणी हा साठा ठेवलेला आहे: विशाखापट्टणम, मंगळूर आणि पडूर. या तिन्ही ठिकाणांची मिळून एकूण क्षमता साधारण 53 लाख मेट्रिक टन इतकी आहे. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. RTI मधून जे समोर आलंय ते थोडं धक्कादायक आहे. हा साठा जर पूर्णपणे वापरला तर तो फक्त सुमारे 9.5 दिवस पुरेल इतकाच आहे. म्हणजे जर अचानक इम्पोर्ट पूर्णपणे थांबलं तर भारताकडे 10 दिवसांचाही बफर नाहीये. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारत आपल्या गरजेचं जवळपास 85% कच्चं तेल आयात करतो. म्हणजेच आपण बाहेरच्या देशांवर खूप जास्त अवलंबून आहोत. आता अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातल्या युद्धाचा नेमका परिणाम काय झालाय? तर मिडल ईस्टमध्ये चालू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना मोठा धोका निर्माण झालाय. आणि हीच ती लाईफलाईन आहे जिथून भारताला मोठ्या प्रमाणात कच्चं तेल मिळतं. इथे जर अडथळा आला तर सप्लाय चेन लगेच डिस्टर्ब होते. गेल्या 3 आठवड्यांमध्ये सप्लाय पूर्णपणे थांबलेला नाहीये, पण त्यावर प्रेशर नक्कीच आलंय. काही शिपमेंट्स उशिरा पोहोचतायत, काही रूट्स बदलले जात आहेत. म्हणजे सिस्टीम चालू आहे पण प्रेशर खाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्ट केलं की परिस्थिती चिंताजनक आहे, पण भारत तयार आहे. त्यांनी सांगितलं की सरकार सतत मिडल ईस्टमधल्या देशांशी संपर्कात आहे आणि तिथे असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही उपाययोजना सुरू आहेत. त्यांनी हेही सांगितलं की युद्ध सुरू झाल्यापासून लाखो भारतीय सुरक्षितपणे परत आणले गेलेत. पण मुख्य मुद्दा आहे पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरवठा. इथे मोदींनी स्पष्ट सांगितलं की सरकारचा फोकस आहे की देशात कोणत्याही प्रकारचा शॉर्टेज निर्माण होऊ नये. ऑइल कंपन्यांकडे स्वतंत्र साठे आहेत आणि स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह सुद्धा आहे. त्याशिवाय भारताने गेल्या काही वर्षात काही स्मार्ट मूव्स केले आहेत. उदाहरणार्थ एथेनॉल ब्लेंडिंग 20% वाढवलं आहे, ज्यामुळे कच्च्या तेलावर डिपेंडन्सी कमी होते. रेल्वेचं मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिफिकेशन झालं आहे, त्यामुळे दरवर्षी कोट्यावधी लिटर डिझेल वाचतं. इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि मेट्रो नेटवर्कमुळे फ्युएल डिमांड कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, लॉकडाऊन लागणार का? तर याचं सरळ आणि क्लिअर उत्तर आहे, सध्या तरी नाही. कारण ही परिस्थिती कोविड सारखी नाहीये. कोविडमध्ये लोकांच्या हालचालीच थांबवणं गरजेचं होतं, कारण तिथे धोका संक्रमणाचा होता. इथे मुद्दा सप्लाय चेन आणि इकॉनॉमीचा आहे. सरकारचा फोकस आहे की सप्लाय चालू राहावा, ना की लोकांना घरात बसवावं. त्यामुळे लॉकडाऊन सारखं काही होण्याची शक्यता खूपच कमी आहे. जर हे युद्ध लांबलं तर त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स खूप मोठे असू शकतात. सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे इंधनाच्या किमती. कच्च्या तेलाच्या प्राइस वाढल्या तर पेट्रोल, डिझेल महागेल आणि त्याचा परिणाम सरळ ट्रान्सपोर्टवर होईल. ट्रान्सपोर्ट महागला की रोजच्या वस्तू महागतात, म्हणजेच एकंदरीत महागाई वाढते. दुसरं म्हणजे खतं आणि शेती. भारत मोठ्या प्रमाणात खतं आणि नैसर्गिक वायू आयात करतो. जर सप्लाय डिस्टर्ब झाला तर शेती खर्च वाढेल आणि त्याचा परिणाम अन्नधान्याच्या किमतींवर होईल. तिसरं म्हणजे जिओपॉलिटिकल गेम. भारताला आता जास्तीत जास्त देशांशी संबंध मजबूत ठेवावे लागतील, जेणेकरून ऑइल सप्लाय कायम राहील. म्हणूनच काही रिपोर्ट्सनुसार रिलायन्स सारख्या कंपन्या इराणकडून तेल खरेदी करतायत. म्हणजेच भारत अल्टरनेटिव्ह सोर्सेस शोधतोय. आणि चौथं म्हणजे लॉंग टर्म स्ट्रॅटेजी. भारताने आधीच 65 लाख मेट्रिक टन अतिरिक्त साठा तयार करण्याचा प्लॅन मंजूर केलाय. म्हणजेच भविष्यात अशा संकटांमध्ये आपण जास्तीत जास्त सुरक्षित राहू शकतो. शेवटी सगळं एका लाईनमध्ये समजून घेऊयात की सध्या घाबरण्याची गरज नाहीये, पण अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. कारण हे युद्ध फक्त 2 देशांमध्ये चाललेलं नाहीये. याचा परिणाम थेट आपल्या खिशावर, आपल्या जीवनावर आणि देशाच्या इकॉनॉमीवर होणार आहे. आणि पुढचे काही महिने ठरवतील की ही परिस्थिती कंट्रोलमध्ये राहते की मोठ्या संकटात बदलते. तुम्हाला काय वाटतं? कशी असेल पुढची परिस्थिती? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.